दोन्ही शिवसेनेचे वर्धापन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की शिवसेना उभाटा गटाला म्हणजे ठाकरे गटाला जी मिळालेला विजय जो आहे तो काँग्रेसच्या वोट बँकेमुळे मिळालेला आहे आणि ही सूज आहे ती विधानसभा निवडणुकीमध्ये उतरेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. काँग्रेसची वोट बँकेमुळे मिळालं असतं तर काँग्रेस मागच्या वेळेस फक्त एक जागा जिंकली होती लोकसभेला आणि ह्याच काँग्रेसने सुद्धा तब्बल 13-14 जागा जिंकलेल्या आहे. जर काँग्रेसच्या वोट बँकेवर असतं तर, परंतु आपलं अपयश लपविण्यासाठी याला मानसशास्त्रात आंबट गोड प्रतिक्रिया म्हणतात. जर मला द्राक्ष आंबट गोड प्रतिक्रिया म्हणतात, मला जर द्राक्ष नाही मिळालं तर ते आंबट आहे असं म्हणायचं. त्यामुळं शिवसेनेला मिळालेलं यश आणि शिवसेना कसल्या दोन, शिवसेना फक्त एकच आहे शिवसेना, हे तर बाकी गद्दारांची सेना आहे. आणि त्याच्यामुळं असं जे म्हणत असतील तर मला वाटतं त्यांना त्याच आता मूर्खाच्या नंदनवन शब्द वापरावं की नाही वापरावं, परंतु तुम्ही त्या तुमच्या उन्मादात तशाच पद्धतीनं राहा असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला शुभेच्छा आहे. त्याचं आता आदित्य ठाकरेंनी वरळीऐवजी भिवंडीतून लढावतील असं एक तुम्ही म्हटलं. कुठून लढायचं आम्ही ठरवू, पण तुम्हालाही तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी काय काय आटापिटा करावा लागला, किती नोटाचे खोके बाहेर काढावे लागले, रात्री बेरात्री किती वाटावं लागले, रात्री बेरात्री कोणाकोणाला भेटावं लागलं, किती गुंडांची मदत घ्यावी लागली, याचाही जरा हिशोब द्या. बाकीचं सांगायचं भिवंडीतून लढा, वरळीतून लढा, कुठून लढायचं ते लढतील, महाराष्ट्र त्यांचा आहे. मला असं वाटतं त्याच्यामुळे सल्ले देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जागा वाचवा. नुसत्या पैशाच्या ताकदीच्या बळावर तुम्ही जर निवडणुका जिंकत असाल तर ही तुमची सूज आहे. ज्या दिवशी तुमचे पैसे संपाल त्या दिवशी तुम्हाला कुत्रसुद्धा विचारणार नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यावर टीकेला केलेल्या उत्तराला संदीप देशपांडे यांनी उत्तर देताना म्हटलेलं की अशा प्रकारचे पानसट चूक केले जातात आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना याची किंमत. कोणी केली राज ठाकरे टीका? राज ठाकरे कोणी टीका केली? बिनशर्ट बरोबर आहे ना. काही बिनशर्ट पाठिंबा म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुमची एकही जागा नाही, तुमचा कुठे उमेदवार नाही. नंतर आता विधानसभेला तुम्ही सांगता 225 उमेदवार उभा करायचे. मग तुम्ही पाठिंबा कोणाला दिला होता, कशासाठी दिला होता, त्याचं झालं काय, हा हिशोब तर दिला पाहिजे ना. आणि साहेबांनी कुठं कोणाचं नाव थोडं घेतलं. बिनशर्ट पाठिंबा असे अनेक लोक देत असतात, त्याच्यामुळे त्यांनी बिनशर्ट पाठिंबा म्हटले असते. माहितीमध्ये मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे तिथून अजित पवारांना टीका झाली. काल शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावरून रामदास कदम हे सुद्धा अजित पवार यांना उशिरा घेतलं असं तरी चाललं असतं, एवढी काय घाई होती असं म्हणालं. कुठेतरी महायुतीमध्ये अजित पवार यांना टार्गेट केलं जात असल्याचं दिसून येत आहे. त्याकडे कसं पाहत आहे? कारण त्याच व्यासपीठावरून 100 जागांची मागणी रामदास कदम यांनी विधानसभेला केली आहे. मला असं वाटतं मीडिया एकांगी बाजूनं भूमिका घेत असतो. उदाहरण द्यायचं दिलं तर त्या दिवशी नाना पटोले यांनी फक्त उद्धवजीचा फोन लावत नाही तर मीडियाने मोठा दिवसभर हलकल्लोळ माजवला. आज महायुती तुम्ही मुंबईतल्या पदवीधर शिक्षक विरुद्ध 3ही जण उभे आहेत त्यांचे. आमच्या सगळ्या ठिकाणी एकच जण उभा आहे. नाशिक पदवीधरला आहे त्यांचे 2-3 जण उभे आहेत. नाशिक शिक्षकला त्यांचे 2-3 जण उभे आहेत. मुंबई पदवीधरला उभे आहेत. आणि असं असतानाही मला वाटतं प्रसारमाध्यमांना ही महायुती कशा पद्धतीनं 3 बाजूला 3 एकमेकांना ओढतात अशा प्रकारची स्थिती आहे. आणि काल मेळ्यात उघड रामदास भाई बोलले अजित पवारांविषयी. आणि मला वाटतं जे मागच्या काळात संजय राऊत साहेब बोलले होते अजित पवारांना ते सीट पाडण्यासाठी यांनी प्रयत्न केले, याचा मला वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तब काल रामदास भाईंनी केलेला आहे. विधान परिषद निवडणुका आहेत आणि ते बिनविरोध होतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. 11 जागांसाठीच्या सगळ्यात पहिले तर ज्या आमदारावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टाने जवळजवळ त्याच्याविषयी निर्णय दिलेला आहे. इथल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ते वाचवलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष जे आहे आपल्या महाराष्ट्राचे यांनी ते एकांगी भूमिका घेतलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टात हा विषय प्रलंबित असताना या आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का, उद्या यांची आमदारकी रद्द झाली तर जे निवडून येणारे 11 त्यांचं काय होणार, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु असं जरी होत असलं तरी येणाऱ्या काळात मला वाटतं सामंजस्याची भूमिका
सगळ्यांनी घेणं हे सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही कोर्टात जाणार आहात की स्थगिती मिळावं? नाही, याच्याविषयी आम्ही कायदेशीर सगळं जाणून घेतोय की कशा पद्धतीनं जर अपात्रतेची कारवाई सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, सुप्रीम कोर्टाने या संदर्भात काही निकाल दिलेले आहेत. असं असताना फक्त विधानसभा अध्यक्षाकडे काही गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टानं पाठवलं असताना या आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का, हा एक प्रश्न आहेच. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ले घेऊन याच्याविषयी योग्य तो निर्णय शिवसेना घेईल. परंतु या विधानसभाच्या 11 जागा ज्या लढवल्या जाणार आहेत महाविकास आघाडीकडून की सामंजस्याची भूमिका? नाही, आम्ही तर महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहे आम्ही. आमच्या आता सगळे गणित कशा पद्धतीनं बसवायचे ते बसून आम्ही निश्चित महाविकास आघाडी म्हणूनच लढू. मग याच्या म्हणजे तसं बघितलं तर संख्याबळाचा आधार घेतला तर 2 जागा येऊ शकतात. एक जागा शेकापचे जयंत पाटील यांना देण्याचं चर्चेला जात आहे. दुसरी जागा कुणाला? मला अजून याच्यातलं डिटेल्स सांगता येणार नाही, परंतु महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितरित्या लढणार आहे एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. उमेदवार वगैरे विषयावर कोणतीही चर्चा नाही, कारण निवडणुकीला अजून बराच काळ आहे, जवळपास 3 आठवडे बाकी आहे. परंतु महाविकास आघाडी एकत्रित ही निवडणूक लढवेल. प्रकाश आंबेडकर म्हणतात की मुस्लिम समाजाची मतं मला निवडणुकीमध्ये मिळाली नाही. माझ्याकडची जी मुस्लिम वोटर होती ती सगळी काँग्रेसच्या पुढे गेली आणि त्यामुळे मी थांबलो. मात्र दलित आणि ओबीसीची मोठ्या प्रमाणामध्ये मतं मला मिळाली. मग ते जातीयवादावर मी काय बोलणार? प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे बोलत असतील, परंतु जर ते सगळं महाविकास आघाडी सोबत असते तर आज चित्र काय असतं महाराष्ट्राचा, हा विचारसुद्धा त्यांनी करण्याची गरज होती. लोक आता त्यांना भारतीय जनता पार्टीची बी टीम अशाच पद्धतीनं संबोधतात आणि ओळखतात. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घटना बदलणार याचा फटका बसला असं म्हणतायत महायुतीतले लोक. त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक वेगळाच बदल पाहायला मिळतोय. काल शिवसेनेचा वर्धापन दिन वरळी डोम येथे झाला, तिथे देखील आंबेडकरांची प्रतिमा त्यांनी स्टेजवर लावली होती. तर दुसरीकडे भाजप आता BIT परळचा जिथे वास्तव्यास होते बाळासाहेब, तिथे एक कमान उभारा अशी मागणी करतात. कुठेतरी त्या मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न हा सुरू आहे का? तुम्हाला काय वाटतं? असं कमान लावल्याने फोटो लावल्याने मतं इकडचे तिकडे थोडे होत असतात. म्हणजे सत्य सत्य, त्याच्यात काय प्रचार आहे? भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलले होते आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून 400 पाहिजे, त्याच्यात काय खोटा प्रचार काय केला? भारतीय जनता पार्टीच्या खासदाराचं वक्तव्य तपासा. हेगडे नाव त्यांचं, कर्नाटकचे, ते स्वतः बोललेले आहेत. आता तो कोण आला होता हैदराबादचा आमदार राजा भैया, तो पण बोलला की 400 पार पाहिजे होतं, मग आम्ही हिंदू राष्ट्र करू, आम्ही यू करू. म्हणजे यांना 400 पार घटना बदलण्यासाठी पाहिजेच होते, स्पष्ट होतं. तुम्ही का नाकारता? जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही तुम्हाला बदलायची, अजूनही तुमचे तेच मनसुबे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.